दीड महिन्याच्या उन्हाळी सुट्टीनंतर आज पुन्हा शाळा सुरू झाल्यात आणि जिल्हा परिषद शाळेत जे आहे ते मोठी विद्यार्थ्यांची किलबिल पाहायला मिळते। खरं तर आज नायगाव विधानसभेचे भाजपचे आमदार राजेश पवार यांनी सुद्धा कृष्णूर येथील जिल्हा परिषद शाळेत भेट दिली, विद्यार्थ्यांशी संवाद साधला, शिक्षकांशी संवाद साधलाय, विद्यार्थ्यांच्या समस्या जाणून घेतल्यात। आपल्यासोबत आमदार राजेश पवार आहेत। सर, काय सांगाल, आज शाळा सुरू झाल्यात, विद्यार्थ्यांचा किलबिल पाहायला मिळतो, आपण सुद्धा विद्यार्थ्यांसोबत रमताना पाहायला मिळाले। मला खूप आनंद झाला। आज म्हणजे मी माझ्या बालपणीमध्ये गेलो आणि आवर्जून मी या ठिकाणी आज या शाळेत आलो, पण अजून 2-3 शाळेमध्ये जाणार आहे। कारण का माझं स्पष्ट मत आहे की आता ग्रामीण भागामध्ये शिक्षणाला खूप महत्त्व दिलं गेलं पाहिजे। विशेष करून जिल्हा परिषद शाळेमध्ये गोरगरीब शेतकऱ्यांची मुले शिकतात आणि शेतीची सध्याची अवस्था पाहता येणारी पिढी चांगली शिक्षित होऊन स्वतःच्या पायावरती स्वतःचे व्यवसाय त्यांचे झाले पाहिजे, त्यांना उच्च पदावर त्यांनी त्या ठिकाणी नोकरी मिळवली पाहिजे। यासाठी शिक्षण खूप महत्त्वाचं आहे आणि मी माझ्या या कारकिर्दीमध्ये शिक्षणावर विशेष भर देणार आहे आणि मला आज खूपच आनंद झाला या ठिकाणी शाळेमध्ये येऊन। सर, केवळ तुमच्याच मतदारसंघात नव्हे तर जिल्ह्यातील अनेक शाळा ज्या आहेत ते नादुरुस्त आहेत, काही शाळांमध्ये गळती पाहायला मिळते, तर हे कुठेतरी तातडीने दुरुस्त होताना आपल्याला गरजेचं वाटतं। नक्कीच खूप महत्त्वाचा प्रश्न आहे। मागे मी विधानसभेत सुद्धा अनेक वेळा हा प्रश्न उपस्थित केला की मराठवाड्यामध्ये जे शाळा खोल्या आहेत त्याची दुरुस्ती झाली पाहिजे, किंवा नवीन शाळा खोल्या झाल्या पाहिजे। त्यासाठी माझ्या वैयक्तिक पातळीवर तर मी प्रयत्न करत आहे। मागच्याही माझ्या कारकिर्दीमध्ये तुम्ही जर बघितला तर आज माझ्याकडे आकडेवारी नाही, पण बहुतेक आपण बराचसा निधी हा नवीन शाळा खोल्या असतील, अंगणवाडी असतील, त्याचप्रमाणे शाळेमध्ये शौचालय असतील, यासाठी मी देण्याचा प्रयत्न केला। यावेळी तसा प्रयत्न माझ्या वतीने राहिलेच, परंतु आता सरकार हे आमचं सरकार असल्या कारणाने निश्चितच जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून असेल किंवा 25-15 सारखे इतर काही हेड असतात निधीचे, त्या माध्यमातून फक्त नायगाव मतदारसंघामध्ये नव्हे तर शासनाचा पाठपुरावा करून मराठवाड्यामध्ये इतर जिल्हा परिषदेच्या शाळांची सुद्धा दुरुस्ती व्हावी, नवीन खोल्या लवकरात लवकर हवेत, हा मी प्रयत्न करणार आहे। तर जिल्हा परिषद शाळेमध्ये विद्यार्थ्यांनी प्रवेश घ्यावा यासाठी अनेक ग्रामपंचायती जे आहे ते पालकावरचा कर जे आहे ते मुक्त करताना पाहायला मिळतात, तर दुसरीकडे खाजगी शाळा प्रचंड पालकांची लूट करतात। तशा काही तक्रारी आल्या तरी सुद्धा त्याच्यावर कारवाई होत नाही। खरं तर शासनाचे खाजगी शाळेला फी वाढीसाठीचे काही नियम आहेत, त्यांना त्या ठिकाणी त्यांचा खर्च दाखवावा लागतो आणि जर त्या ठिकाणी जर तूट असेल खर्चामध्ये तरच त्यांना वाढवता येतं, परंतु ह्या नियमाची अंमलबजावणी याचा अर्थ प्रशासनाकडून होत नाही आहे। तर मी नांदेड जिल्ह्यापुरतं जर आत्ता बोलायला झालं तर नांदेड जिल्हा परिषदेचे CO आणि जिल्हाधिकाऱ्यांना भेटून याविषयी मी त्यांना नक्की चर्चा करेल आणि ही जी भरमसाठ फी वाढ होते, जी लूट होते पालकांची, ती थांबली पाहिजे, यासाठी नक्कीच प्रयत्न करेल। सर, आता आपण विद्यार्थ्यांशी संवाद साधला, गप्पा मारल्या, अनेक विद्यार्थ्यांना तुम्ही विचारलं काय व्हायचं, पण कुणी म्हटलं नाही आमदार खासदार व्हायचं का, असं का नेमकं राजकारणाबद्दल इतकी उदासीनता का पाहायला मिळते? नाही, हे तर मुलं लहान होते त्यामुळे यांना आमदार काय असतात माहीत नाही त्यांना। निश्चितच त्यांना जेव्हा कळेल तर आमदार व्हायचं म्हणतील आणि माझा प्रयत्न असा राहील की माझ्याकडे बघून प्रत्येकाला आमदार व्हावं असं वाटावं, असं काम मी करण्याचा प्रयत्न करेल। असं बोललं जाते की तरुणांनी राजकारणात जाऊ नये, तुम्हाला वाटतं का की विद्यार्थ्यांनी किंवा तरुणांनी राजकारणात सक्रियपणे गेलं पाहिजे आणि लहानपणापासून त्याची पायाभरणी झाली पाहिजे? नक्कीच झाली पाहिजे। शिकलेली पिढी राजकारणामध्ये आली पाहिजे, कारण का राजकारणाची ही जी दुर्दशा झाली किंवा इमेज झाली त्याला आमच्यासारखे राजकारणीच कारणीभूत आहेत। कारण का जे अपेक्षित काम आहे ते न करता बऱ्याच जण काही तिसरेच काही उद्योगधंदे या ठिकाणी करतात, स्वतःची सत्ता राबवण्यासाठी निवडणुका लढवणं या ठिकाणी आणि इतर काही मार्गातून पैसे कमवणं वगैरे असे काही उद्योग बरेच झालेले असल्यामुळे एकंदरीत राजकारणाकडे पाहण्याची जी दृष्टी आहे तशी झालेली आहे। याला जबाबदार मी म्हटल्यावर तेच आहेत, पण येणाऱ्या काळामध्ये अशी जर शिकलेली जर पिढी निश्चित जर आली आणि जे समाजसेवेचं जे मुख्य काम असतं राजकारण्यांचं ते सगळ्यांनी जर केलं तर ती छबी बदलेल आणि जास्तीत लोक राजकारणात येतील आणि ती यावं अशी माझी स्वतःची प्रामाणिक इच्छा आहे। निश्चित आपण बघतो हे होते नायगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजेश पवार, ज्यांनी कृष्णूर येथील जिल्हा परिषद शाळेला भेट दिली आणि त्यानंतर आपले संवाद साधलाय। ज्ञानेश्वर लोंढे, TV9 मराठी, कृष्णूर, नांदेड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।